गुरुपौर्णिमेनिमित्त वडकी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात भक्तिमय सोहळा। दिलीप भाऊ अंड्रस्कर यांच्याकडून मंदिराला सिंहासन भेट, शाल श्रीफळ देऊन सत्कार। गुरुपौर्णिमेनिमित्त वडकी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात आज बुधवार दिनांक 29 जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। सकाळी 10 वाजता विधिवत पूजा अर्चना व भजनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला। यावेळी परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री संत गजानन महाराजांची मनोभावे पूजा अर्चना करून दर्शन घेतले। गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून वडकी येथील श्री गजानन प्लायवूड सेंटरचे दिलीप भाऊ अंड्रस्कर यांनी श्री संत गजानन महाराज मंदिरासाठी सुंदर सिंहासन भेट दिले। त्यांच्या या भक्तिभावपूर्ण योगदानाबद्दल मंदिर समितीतर्फे आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी सिंहासन तयार करणाऱ्या व्यक्तीचा श्री संत गजानन महाराज मंदिर कमिटीतर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या सत्कारामुळे मंदिर समिती व भाविक भक्तांकडून सामाजिक व धार्मिक कार्यात योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्याची परंपरा जपली गेली। गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात झालेल्या पूजा अर्चना, भजन व इतर धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। भाविकांनी श्रद्धा व भक्तिभावाने कार्यक्रमात सहभागी होत श्री संत गजानन महाराजांचे आशीर्वाद घेतले। बातमी संकलन अमोल सांगाणी, वडकी राळेगाव। गुरुपौर्णिमा निमित्त वडकी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये भक्तांची गर्दी दिसून आली। या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण काय सांगू शकता आणि या मंदिराबद्दल काय सांगू शकता? हे मंदिर वडकी येथे सन 2025 रोजी मूर्तीची स्थापना करण्यात आली। इथे दरवर्षी स्थापना पण गुरुपौर्णिमेच्याच दिवशी झाली होती, गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर झाली होती आणि हे दुसरंच वर्ष। त्यानिमित्त आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी इथे शेगाव प्रति सिंहासन, शेगावला ज्या पद्धतीचं सिंहासन आहे त्या पद्धतीच्या सिंहासनाची इथे स्थापना करण्यात आली आणि छोटासा एक उत्सव म्हणून भजन, पूजन, कीर्तन, महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी आज गुरुपौर्णिमेची करण्यात आलं। सकाळपासून बऱ्याचशा भाविक भक्तांनी इथे दर्शनाकरता गर्दी केली। अशा पद्धतीनं आम्ही यावर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव इथे साजरा केला। दरवर्षी या मंदिरात 2 उत्सव साजरे केले जातात, एक गुरुपौर्णिमा आणि दुसरा प्रगट दिन। प्रगट दिन मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो आणि गुरुपौर्णिमा हा स्थापनेचा दिवस असल्याकारणाने इथे छोट्या ठिकाणी आम्ही पूजा करून हा उत्सव इथे साजरा करतो। काय नाव भाऊ आपलं? मी मनोज भोयर, सदस्य महाराज मंदिर वडकी येथे आपली उपस्थिती दिसून आली। काय सांगू शकता आपण या मंदिराबद्दल? आमची खूप दिवसापासून संकल्पना होती की मंदिर व्हावं गजानन महाराजांचं। आम्ही सगळ्याच्या संकल्पनातून ते मंदिर उभे केलं आणि विशेष म्हणजे आम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि आजच्या दिवशी स्थापना केली बाबाजीची। शेगावून मूर्ती आणली आहे। आज किती वर्ष झाली स्थापना? आता स्थापनेला एक वर्ष पूर्ण झालं। आज एक वर्ष पूर्ण स्थापनेला। अच्छा, गजानन महाराजच्या स्थापनेला 1 वर्ष पूर्ण। त्यानिमित्ताने गादी स्थापना तयार करायची होती बा, अनामत करण्यापेक्षा आम्ही या दिवसात स्थापना करावं बा अशी आमची सगळ्याची इच्छा होती। आज रोजी पूर्ण झालं। काय नाव भाऊ आपलं? देवेंद्र रणराम गुरु। आपण एक गजानन भक्त आहे। आज वडकी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सपत्नीक इथे उभे आहात। काय सांगू शकता आपण महाराजाबद्दल? महाराजांची प्राणप्रतिष्ठा करून 1 वर्ष पूर्ण झाले। आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या दिवशी आम्हाला पावलाचं सिंहासन बनवलं हे माझ्या दुकानामध्ये मी माझ्या कारागिराला सहकार्याने आणि आज ते सिंहासन बनवलं आणि स्थापना इथं आमच्या लोकांच्या अधिकारी ह्या आमच्यासाठी खूप म्हणजे मोठा दिवस आहे असं मी परमेश्वराला हात देऊ। काय नाव भाऊ आपलं? दिलीप देवरावचे अंड्रस्कर। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।